येरोडातील संगमवाडी भागात कोयते उगारून टोळक्याने दहशत माजवल्याची घटना मंगळवारी रात्री घडली। या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे। अथर्व रवींद्र सोरटे वय वर्ष 19, सिद्धार्थ रवींद्र सोरटे वय वर्ष 24, गौरव समाधान शिंदे वय 20, ओम उर्फ शंभूराज ज्ञानेश्वर फुगे वय 24, आयुष अनिल जाधव वय 20 अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सोरटे, शिंदे, फुगे, जाधव हे मंगळवारी रात्री 10:30च्या सुमारास संगमवाडी परिसरात आले। आरोपींनी कोयते उगारून परिसरात दहशत माजवली, नागरिकांना शिवीगाळ केली। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली आहे। अधिक तपास येरोडा लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत। बरोबर आहे। 9:30ला कंट्रोलचा कॉल होता की काही 10-15 लोक तिथे तलवारी आणि दांडकी घेऊन फिरत आहेत आणि आपसात 2 टोळ्यांमध्ये भांडणं आहेत। बरोबर आहे। त्याच्यामध्ये आम्ही DBचा स्टाफ आणि PI साहेबांना त्या ठिकाणी पाठवून CCTV फुटेज ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये, आणि आरोपी अटक केलेले आहेत। आरोपींच्या ह्याच्यामध्ये सरकारतर्फे फिर्याद घेण्यात आलेली आहे आणि त्याचा तपास PI साहेब करत आहेत। तर सरकारतर्फे म्हणजे याच्यामध्ये जी भांडणं जी झाली 2 ह्याच्यामध्ये ते गाववाले आहेत, ते एकमेकाविरुद्ध तक्रार द्यायला तयार नाहीत, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी दहशत माजवलेली आहे, डोकं फुटलेलं आहे। त्याच्यामध्ये तो व्हिडिओमध्ये सरळ सरळ दिसतं, एक दहशत निर्माण करणारे आहेत। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्याचा आरोपी आहे आयुष जाधव, तर तो पण त्याच्यामध्ये आहे आणि हे टोळके सगळे मिळून भांडणं करतायत। त्याच्यामुळं ते त्यांच्यात ते तक्रार द्यायला तयार नव्हते। आपण तक्रार त्यांची घेतलेली आहे आणि कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करत आहोत। व्हिडिओ व्हायरल झालाय सर, त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय हत्यारं वगैरे काढलेली। अगदी बरोबर आहे। व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण आरोपी त्यांच्याकडून आजच तलवार जप्त केलेली आहे। त्यांचा पोलीस रिमांड 2 दिवसाची माननीय न्यायाधीशांनी त्यांना दिलेली आहे आणि कायदा सुव्यवस्था सध्या काहीही प्रश्न नाही आणि वातावरण शांत आहे। पण अशा प्रकारचं कोणी कृत्य केलं तर ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही। 0 टॉलरन्स असणार आहे याच्यामध्ये आणि कुणाच्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही। गुन्हा हा नोंद होणार आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार। आरोपींना काय मेसेज सर? आरोपींना मेसेज द्यायची गरज नाही। आरोपींना पण मेसेज जो पाहिजे तो त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांच्या पाठी ज्यांचे वरदहस्त आहेत त्यांना पण तो मेसेज पोहोचलेला आहे। त्याच्यामुळं सांगायची गरज नाहीये की नक्की आरोपींना मेसेज काय पोहोचलेला आहे। मध्यंतरी हातभट्टीवर कारवाई केली सर, मोठ्या प्रमाणात मोठी कारवाई बघितली जाते। बरोबर आहे। मध्यंतरी आपण कारवाई केली। 38 दारूच्या भट्ट्या आपण फोडल्या आहेत। JCPने दारूच्या भट्ट्या जवळजवळ सगळ्या बंद केल्या आहेत। त्याच्यामध्ये जे जुने दारूचे धंदेवाले होते, ज्यांच्यावर गुन्हे आहेत, त्यांची प्रोसिजर पण पूर्ण झालेली आहे। त्यांचे तडीपारचे लवकरात लवकर प्रस्ताव आपण पाठवून त्यांच्यावर पण कारवाई करत आहे। आता आपण नवीन एक सांगितलेलं आहे की लक्ष्मीनगर परिसरामध्ये दारूचे धंदे किंवा भट्ट्या आम्हाला कळवा आणि ₹1000 ₹500 तुम्ही बक्षीस घ्या। म्हणजे आम्हाला जे माहीत नसणारे धंदे तरी अजून माहीत होतील, जे लपून-छपून करत आहेत। मटकेवाले असतील, जुगारवाले असतील, तर त्यांच्यावर हा चांगला आळा बसेल, एक चांगला प्रहार आहे यांच्यावरती।